मित्रपक्ष आणि जागांच्या वाटपावरून महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये घमासान रंगलाय आणि त्यातच वंचित आघाडी महाविकास आघाडीच्या सोबत जाणार का यावर सुद्धा मंथन सुरू आहे आणि याचाही फैसला येत्या 2 दिवसात होण्याची शक्यता आहे। पाहूयात हा रिपोर्ट। आता आम्ही असं म्हणते ती जुनी युती नाही, आता महाविकास आघाडी बरोबर आमचं जमलं तर युती आहे, नाही जमलं तर युती नाही। प्रकाश आंबेडकरजी म्हणजे बाळासाहेब आमचे हे त्यांच्या निर्णयाचा फेरविचार करतात। महायुतीत कुणाला किती जागा मिळतील यावरून खल आहे, तर महाविकास आघाडीत वंचित सोबत असेल की नाही यावरून वाद सुरू आहेत। काल प्रकाश आंबेडकरांनी ठाकरेंसोबतची युती तोडत महाविकास आघाडीसोबत युती होईल की नाही ते पुढे बघू असं म्हटलं। त्यावर संजय राऊतांनी एकतर्फी युती तोडणं दुर्दैवी असून आंबेडकरांना फेरविचाराचं आवाहन केलं। एक्सक्लुसिव्हली होतं शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी, ते राहिलेलं नाही। मी अजूनपर्यंत बोललो नाही, पण आम्ही असं अनेक वेळा त्याच्यामध्ये की महाविकास आघाडीमध्ये जायचं असेल तर आपण दोघांनी पहिल्यांदा बसलं पाहिजे, स्ट्रॅटेजी ठरवली पाहिजे, जागा ठरवल्या पाहिजे आणि मग आपण तिथे बोलू। त्याच्यातल्या काहीच गोष्टी फॉलो झाल्या नाहीत आणि ते इंडिपेंडेंटली जाऊन त्यांच्याशी बोलून आले। त्याच्यामुळे असं आता आम्ही असं म्हणते ती जुनी युती नाही, आता महाविकास आघाडीबरोबर आमचं जमलं तर युती आहे, नाही जमलं तर युती नाही। माननीय प्रकाश आंबेडकर यांनी एकतर्फी ही युती तोडल्याची घोषणा केली, हे दुर्दैव आहे। आम्हाला खात्री आहे की प्रकाश आंबेडकरजी म्हणजे बाळासाहेब आमचे हे त्यांच्या निर्णयाचा फेरविचार करतात। वंचित आघाडीनं सर्वात आधी महाविकास आघाडीकडे 27 जागांवर तयारीचा प्रस्ताव दिला होता। यावर चर्चेतून पुढचा मार्ग काढू असं वंचितनं म्हटलं होतं। आज संजय राऊतांनी वंचित आघाडीला 4 जागांचा प्रस्ताव असल्याचं सांगितलं। त्यावर वंचितची किती जागांची मागणी आहे हे अद्याप समोर आलेलं नाही। प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीचे घटक आहेत आणि आम्ही त्या संदर्भात लोकसभेच्या संदर्भात त्यांच्याशी आम्ही चर्चा केली। आम्ही त्यांना 4 जागांचा प्रस्ताव दिला आहे। हा 4 जागांचा प्रस्ताव कायम आहे आणि आम्हाला आजही वाटतं जागा वाटपात एखाद्या दुसऱ्या गोष्टी मागे पुढे होऊ शकतात, पण शेवटी आंबेडकरांबरोबरची युती हा फक्त राजकीय विषय नसताना भावनिक विषय आहे। मी त्यांना 4 जागा ज्या आहेत त्या परत देतोय, त्यांनी त्याच्यावरती लढावं। हे आम्ही अगोदरही सांगितलं होतं। पब्लिकली ते 4 म्हणत असले तरी जे बैठकीला गेले त्यांना ऑफिशियली ज्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे पक्षाच्या यांनी, त्याच्यामध्ये 1 अकोला आणि 2 उरलेल्या अशा जागा त्यांनी ऑफर केलेल्या आहेत। त्याच्यामुळे खोटं बोलणं जे आहे ते थांबलं पाहिजे असं माझं स्वतःचं म्हणणं आहे। 16 सीटवर आतापर्यंत तेढा सुटलेला नाही असं तुमचं म्हणणं आहे, काय सांगलं? ते मी तेच म्हटलं, त्यांचा तेढा संपलेला नाही म्हणून त्यांची याद्या जाहीर होत नाही आहेत। प्रकाश आंबेडकरजींनी मागितलेला सीट कुठलाही अटी शर्ती न लावता अगर तुम्ही दिल्या असत्या तर लोकांनी विश्वास ठेवला असतं त्यांना खऱ्या अर्थाने भीमशक्तीला बरोबर घ्यायचं आहे। म्हणजे आता शकुनी मामानी परत एकदा आपली चाल खेळली आहे आणि वंचित आघाडीच्या बरोबरचे असलेले चर्चेचे सगळे दरवाजे कायमस्वरूपी बंद केलेले आहेत। ठाकरेंसोबत युती तुटलेली असली तरी वंचित महाविकास आघाडीचा भाग असेल असा विश्वास काँग्रेसचे नाना पटोले व्यक्त करतायत। तर लहान पक्षांना सामील करून न घेता काँग्रेसनं परस्पर उमेदवार जाहीर केल्याचा आरोप आंबेडकरांचा आहे। आंबेडकर साहेबांच्या बद्दल त्यांची युती पहिले त्यांच्याबरोबर झालेली होती, ती का तुटली मला त्याच्याबद्दल माहिती नाही। पण आमचा प्रयत्न आहे, आम्ही परवा पण जी मीटिंग झाली त्याच्यामध्ये आम्ही पवार साहेबांना सांगितलं की यांना आपल्या महाआघाडीमध्ये समावेश करण्याच्या दृष्टिकोनातून आम्हाला काही जागा द्यायचा झाल्या तर ते पण आम्ही देऊ। त्या पद्धतीची बोलणी त्यांच्या वतीनं सुरू आहे असं मला वाटतं। लहान पक्षांना समावेश करून घ्यावा म्हणून अशी जी महाविकास आघाडीकडे मी असताना त्यावेळेस मागणी केली होती, तिला फार काय प्रतिसाद मिळाला नाही। काँग्रेसनी आपली असणारी यादी त्या ठिकाणी जाहीर केलेली आहे, पण मतभेदाचे उरलेले मतदारसंघ जे आहेत ते त्यांनी जाहीर केलेले नाहीत। त्याच्यामध्ये काही मतदारसंघ सेनेने क्लेम केलेले आहेत, पण अजून त्याच्यावरती सेनेने ऑब्जेक्शन घेतलेलं नाही
घेणार की नाहीत हे 1-2 दिवसात त्या ठिकाणी कळेल. जागांच्या तिढ्यावरून महाविकास आघाडी आणि महायुतीतले नेते एकमेकांवर कुरघोड्या करतायत. उदयनराजेंना दिल्लीत 3 दिवसानंतर भेट दिली गेली म्हणून महाविकास आघाडी भाजपवर टीका करते. महाविकास आघाडीत वंचितला सन्मान दिला गेला नसल्याचा आरोप भाजपनं महाविकास आघाडीवर केलाय. काँग्रेस लहान पक्षांना सामील करून घेत नसल्याचं आंबेडकर म्हणतायत, तर लहान पक्षांची खिल्ली उडवणाऱ्या राज ठाकरेंवर भाजपनं 1 जागा मागण्याची वेळ आणल्याची टीका वडेट्टीवार करतायत. एक गोष्टी आहेत त्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला आता बघा काय 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 चालू आहे बघा. अजून आमची चर्चा चालू आहे, बोलणं सुरू आहे या सगळ्या गोष्टींमध्ये. आमचे आपले तसं पक्ष हे 2 देतो काय, हे 3 देतो काय, हे नाही चालू. प्रकाश आंबेडकर साहेब आणि आम्ही एकत्र लढावी ही सगळ्या महाविकास आघाडीची इच्छाच होती. मला 1 तरी द्यावं किंवा 2 तरी द्यावं अशी म्हणायची पाळी त्यांच्यावर आली आणि ती पाळी काही ते प्रकाश आंबेडकर सहन करत नाही. त्यांना त्यामुळे प्रकाश आंबेडकर मोठे नेते आहेत. महाराष्ट्रातील एक अभ्यासू आणि अत्यंत हुशार नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे सगळे बघतात. कुरघोड्यांचं हे सर्कल पूर्ण झालं असलं तरी जागा वाटपाचा तिढा कधी पूर्णत्वास येईल, कोण कुणासोबत लढेल आणि कोण कुणा विरोधात असेल याचं चित्र येत्या 2 ते 3 दिवसात स्पष्ट होणार आहे. गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.